विसरवाडी खेतिया महामार्गावरून शहादा शहराबाहेरून जाणाऱ्या मार्गावर पडलेले खड्डे आणि भेगा बुजवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार गट प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की विसरवाडी खेतिया महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील कोळदा ते खेतिया या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे। सदर रस्ता हा शहादा शहराबाहेरून जात असून रस्त्यावरील काँक्रिटीकरणाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून रस्त्यावर तडे गेले आहेत। अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढल्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। या रस्त्यावरील खड्डे आणि भेगा त्वरित भरण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनावर शहराध्यक्ष एन डी पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस भालचंद्र निकम, महिला जिल्हा उपाध्यक्षा रेश्मा पवार, युवक तालुकाध्यक्ष राजरत्न बेरारे, युवक जिल्हा सचिव शुभम कुवर, शहर सरचिटणीस निहाल पठाण, शहर संघटक सचिव संतोष पाटील यांच्या सह्या आहेत। आपण आता कोळदा ते विसरवाडी आणि कोळदा ते खेतिया असे केंद्र शासनाने प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि हा जो रस्ता आहे कोळदा ते खेतिया या रस्त्यावर हा रस्ता पूर्ण होऊन कमीत कमी 3 ते 4 वर्ष झालेले आहेत। परंतु या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्त्याला कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडलेल्या असून आम्ही मागेच 2 दिवसापूर्वी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रांत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या निवेदनाची दखल येत्या 8 दिवसात संबंधित विभागाने किंवा संबंधित ठेकेदाराने न घेतल्यास आम्ही डोंगरगाव चौफुली येथे तीव्र जन आंदोलन उभारू आणि वेळ प्रसंगी उपोषणाला सुद्धा बसण्याची आमच्या पक्षाच्या वतीने आमची तयारी आहे। आपण बघताय की हा कोळदा ते खेतिया जो काही या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे केंद्र शासनाकडून, तर हे जे काही काम आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं असं काम आहे। आपण बघू शकतो की रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। या भेगांमध्ये मोटरसायकलचं चाक अडकून गाडी पलटी होऊ शकते, एखादा मनुष्य मृत्युमुखी पडू शकतो, तो जखमी होऊ शकतो। शासनाला आणि प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की येत्या 8 दिवसामध्ये या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, कायमस्वरूपी अशी दुरुस्ती करण्यात यावी। जर का प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने याकडे लक्ष घातलं नाही तर येत्या 8 दिवसामध्ये याच ठिकाणी किंवा या डोंगरगाव चौफुलीवर मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करून आम्ही उपोषणाला बसू असा इशारा या निवेदनाद्वारे आम्ही देत आहोत। आपण आता निवेदन कोणाला दिले? सन्माननीय प्रांत अधिकारी यांना आम्ही परवा निवेदन दिलेलं आहे। माननीय प्रांत अधिकारी यांना आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलंय की या रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी। जर पुढे जाऊन तुम्ही लोणखेडा बायपास बघितला तर त्या ठिकाणी डिवायडर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाडे उगलेली आहेत। ती झाडं अक्षरशः डिवायडरच्या बाहेर पडलेली आहेत, जाणाऱ्या येणाऱ्यांना त्यांचा भरपूर असा त्रास होत आहे। जर येत्या 8 दिवसामध्ये संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने ही दुरुस्ती केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।